गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. दुसरी तासिका आजची, त्यामध्ये स्वागत आहे तुमचं. सुरुवातीला सांगतो की पुढचे 2 दिवस, गुढीपाडवा 30 तारीख, रमजान ईद 31 तारीख, या 2 दिवशी 999 मध्ये याच सवलतीत आपले प्रवेश सुरू आहे. मिशन TIT 2025 ऑनलाईन लाईव्ह क्लास प्लस रेकॉर्डिंग प्लस टेस्ट युनिट वाईज ते पण. आणि तुम्हाला मार्गदर्शक हे लाईव्ह क्लासमध्ये झूम मीटिंग वर शिकवणार आहे. तुमचे मित्रमैत्रिणी कोणी राहिलेले असतील क्लासला जॉईन व्हायचे, 2 दिवसात जॉईन व्हायला सांगा. 8806597047 या क्रमांकावर संपर्क साधायला सांगायचा आहे. आणि 999 एवढी फीस भरल्या स्क्रीनशॉट याच नंबरवर पाठवायचा आहे. तुम्हाला लाईव्ह क्लासच्या ग्रुपला जॉईन केलं जाईल. या लाईव्ह क्लासच्या ग्रुपला आपण असं म्हणत आहोत की 100 जण आपल्याला जॉईन करायचे. आणि मला असं वाटतं की आता फक्त काहीतरी 20 प्रवेश आपण अजून जास्तीत जास्त त्या ठिकाणी घेऊ शकतो, म्हणजे हा 100चा आकडा गाठला जाईल. 2 सण पण त्यामध्ये आलेले आहेत, त्यामुळे आपण 999 मध्ये म्हणजे 2 दिवशी, गुढीपाडवा आणि रमजान या 2 दिवशी ही ऑफर आज ठेवत आहोत 999 ची. जर या 2 दिवसामध्ये हे 20 प्रवेश होणारे, 100चा आकडा घटणारे, पण जास्त झाले तरी आपण 2 दिवसात जेवढे जण प्रवेश घेतील तेवढे जणांचे घेणार आहे. त्याच्या अलीकडे एक लागेल 1999 असं होईल. हे होण्याच्या अगोदर मला असं वाटतं की लवकर अभ्यासाला लागावं, सर्वांनी अभ्यासाला लागावं. तुम्हाला म्हटलं तसं 80 जणांचे प्रवेश झालेलेच आहेत. 30 जणांचे प्रवेश झाले की बॅच हाऊसफुल होती. आपलं लिमिट झूम मिटिंगचं 100च आहे, म्हणून आपण 100 ऍडमिशन घेणार, बाकी काय. आणि जर 101 व घ्यायचं असेल तर मग मला 1999 फीस लावावी लागते, कारण की झूमचं सबस्क्रिप्शन 7,000 रुपये महिना 100च्या पुढे जातं. 100च्या पुढे तुम्हाला विद्यार्थी बसवायचे असतील तर त्यामुळे ती फीस वाढवावी लागते, बाकी काही नाही. चला, असो. आता आपण जो भाग पाहत आहोत तोच भाग परत एक वेळेस तुम्हाला समजला का नाही समजला, पटपट पटपट चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर द्यायची की कोणाच्या विरुद्ध काय काय आहे. आता आताच आपण पाहिलंय, थोडस मोठं अक्षर काढून अंक लिहूयात. कोणाच्या विरुद्ध कोणता अंक आहे मला पटापट सांगा. 1, 4, 3, 6, 2 आणि 5. बर, मांडणी कशी केली ती महत्वाची. 1, 4, 3, 6, 2, 5. सांगा बरं मला आता की दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील आकृती दाखवलेल्या सगळं मला अगोदर शिकवा लागेल आहे ना, कोणता अंक कुठे कसा आहे. तेच शिकवलेले आता 4च्या विरुद्ध कोणतं येणार आहे. 4च्या विरुद्ध चॅट बॉक्स मध्ये सांगा, अंक सांगा. 4च्या विरुद्ध सांग, नंतर त्याच्यावर. 3च्या विरुद्ध, 3च्या विरुद्ध, 3च्या विरुद्ध सांगा. 3च्या विरुद्ध 2. काय 1च्या विरुद्ध राहिलेला 5. म्हणजे काय, 4च्या विरुद्ध 6, 3च्या विरुद्ध 2 आणि 1च्या विरुद्ध 5. ही ज्यांच्या लक्षात आलंय त्यांना मात्र प्रश्नांची उत्तर येतात. आता यावर एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तो असा आहे की प्रत्येक प्रश्नातील आकृतीत दाखवलेल्या कागदाच्या तुकड्याची घडी घालून घन तयार केल्यास त्या घनाची स्थिती दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. तर हे तुम्हाला ज्याला कळालंय त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर येत, अन्यथा येत नाही. ते पलीकडली गोष्ट ही ज्यांना कळाली त्यांनी आणि सर्वांनी बघा. आता आता देतो 4 पर्याय, हे तुम्हाला कळाले कुणाच्या विरुद्ध काय आहे. आता दिलेल्या आकृतीची घडी करायची आणि त्याच्यावरून मला ओळखायचंय की काय, कोणता घन या ठिकाणी येणार आहे ते ओळखायचं आहे.
बघूया तुम्ही सगळेजण काय करतात. मूड गडबड होती का? चार महिने का 3 महिने? बरोबर आहे. काढता आली बरोबर. काय? बरोबर. 4, 1, 6. 6, 2, 5. इथं आहे 3, 1, 2. तुम्हाला ती बऱ्याच वेळेस शिकवल्यामुळं ऍज फास्ट ऍज याचे सर्वांचे आन्सर येणार आहे. बघूया तुम्ही काय करता. 5, 4, 1. कोणती आकृती असेल? 6, 2, 5 वाली का? 6, 2, 5, 6, 2, 5, 6, 2, 5. हा? चेतनाताईमध्ये एक नंबर ऑप्शन असतो. चेतनाताईकडे जायचं का? का असं म्हणायला ते एक नंबर म्हणून? चेतनाताईकडे जाऊ. चेतनाताई तुमचं कन्फर्म आहे का एक नंबर? हो सर, एक नंबर कन्फर्म. तुमचं एक नंबर कन्फर्म आहे. प्रियाताई 2 नंबर मारा त्यात. अजून सांगा पटापट. चेतनाताईचं एक नंबर कन्फर्म आहे बरं का. बाकीच्यांचे सगळ्यांचे 2 नंबर व्हायला लागले बघा हा. सगळ्यांचे 2 नंबर आले. 2, 2, 2. आणि माधुरी ताई पण एक नंबर म्हणतात. क्वेश्चन पहिला सांगा सर. दिलेलं ही जी आहेत अंक, याची आपल्याला घडी करायची आणि त्या घडीशी रिलेटेड कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं. सोपं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या अंकाच्या विरुद्ध अंक कोणता आहे हे मी शिकवलं तुम्हाला एका मिनिट अगोदर. परत शिकवलं. 4च्या विरुद्ध आहे 6. 4च्या विरुद्ध 6. 3च्या विरुद्ध 2 आणि 1च्या विरुद्ध 5. आता पहा, मी जर म्हटलं असेल चेतनाताई 4च्या विरुद्ध 6 आहे, तर इथे 4च्या बाजूला 6 येणार नाही. अतिशय सोपं आहे. लक्ष दिलं तर 4च्या शेजारी येणार नाही म्हणजे ही आकृती तर 100% पहिल्या पर्यायात कटलं जाईल. आता दुसरं म्हणते इथे 4च्या शेजारी 5 आहे. 4च्या विरुद्ध आहे का 5? शेजारी आहे का 5? विरुद्ध आहे का? बघा, 6च्या शेजारी 5 असू शकतो, 2 असू शकतो की नाही? असतो. याला बाजूला ठेवा. 3च्या बाजूला 2 आहे. 3च्या विरुद्ध 2 पाहिजे. बाजूला कसा आलाय 2? नाही जमत. ही पर्याय कटला. 5च्या बाजूला 1 आहे, 5च्या बाजूला 4 आहे. अरे 5च्या बाजूला 1 कसं येईल? विरुद्ध आहे नाही 5च्या, म्हणून ही पण आकृती कट. आकृती राहिली कोणती? एकच. त्यातनं त्यांना समजलं, वा थँक्यू ताई, समजलं एकंदरीत. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. असंच छोट छोट सोपं तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर कुठून येतात, कशी येतात, ते मी तुम्हाला फक्त पुढच्या 20 मिनिटांमध्ये मी सांगणार आहे. 10चा ठोका पडला की आपण थांबणार. काळजीच करू नका. आता हे सगळे उत्तर कुठून येतात, कशी येतात, ते तुम्हाला मी सांगतो. प्रश्न उत्तर नाही शिकवत आता. प्रश्न उत्तर पुन्हा उद्या अजून
मिशन TIT मध्ये. परत तुम्हाला सांगतो, तुमचे कोणी मित्रमैत्रिणी राहिले असतील तर त्यांना 8806 59 70 47 या क्रमांकावर प्रवेश लाईव्ह क्लाससाठी घेण्यासाठी सांगा. दररोज त्यांचा अभ्यास सोबत आपल्या सोबत त्यांना करता येईल असं नियोजन या ठिकाणी करण्यात येत आहे. आता मी हे सगळं शिकतो कुठून, आपण शिकायचं तुम्ही कुठून ते सांगणार आहे. माझ्या आकृती झाल्याच्या नंतर तुम्ही आकृती काढल्या, तुम्हाला छान काढता येईल. माझं चुकलं, कमी जास्त झालं तर तुम्हाला सुद्धा चेंज करावं लागतो. त्यामुळं माझं एकदा लिहून होऊ द्या. यस, 1 2 3 4 चौकोन, 4 आहे इथं, 3 2 6 1 5 असंच आलं पाहिजे बरं का. आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोणाच्या विरुद्ध काय आहे हे पाहिजे. अतिशय सोपं असतं, पण लक्ष दिलं तर आहे. आणि अशी गणित येतात. आता हे सरळ सरळ दिसतं काय, 1च्या विरुद्ध 5 आहे म्हणून 1च्या विरुद्ध 5 दिसतं तुम्हाला, म्हणून आहे. आता 4च्या नंतर 1 सोडायचं आणि 2 म्हणायचं. 4च्या विरुद्ध कोण दिसतोय, 2. 4च्या विरुद्ध 2 आणि 4च्या, सॉरी हा पहिलं चुकलं राव, 4च्या विरुद्ध 2 हे बरोबर. आणि 3च्या विरुद्ध 6 आहे. 3च्या विरुद्ध 6 आहे. बघा तुमच्या मला असं वाटतं 100% तुमच्या लक्षात हे गणित आलेलं. आता यावर आधारित लगेच एक गणित मी तुम्हाला इथं देतो, परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारचं विचारलं जातं. आता प्रश्न याच्यावर बरं का, या ट्रिकवर आधारित असलेला प्रश्न. एक परत अशाच प्रकारची एक छानशी आकृती या बाजूला काढू, या बाजूला काढू, आणि 2 छानशी काढू. तुम्हाला नंतर याचं काय करायचंय, घन तयार करायचं बरं. CFEB आणि वर आहे A आणि खाली आहे D. याचा घन केल्यास घडी घातली. परत प्रश्न वाचून सांगतो होता काय करायचंय. आकृतीत दाखवलेल्या कागदाच्या तुकड्याची घडी घालून घन तयार केल्यास त्या घनाची स्थिती दर्शवणारा योग्य पर्याय निवड. या घनाची स्थिती दाखवायची, योग्य पर्याय निवडायचा आहे. 4 पर्याय मी तुम्हाला देतो. आता हे मोडून टाकतो बरं का. ती लिहून घेतलं नसेल तर लिहून घ्या, कसं आणलंय काय आणलंय ते लक्षात ठेवा. ते मोडून टाकू का, बघ आता हे शिकवलंय तुम्हाला, त्याच्यामुळे ते मोडून टाक, नंतर पुन्हा हे शिकवतात. ऑप्शन नंबर फर्स्ट, ऑप्शन नंबर फर्स्ट, ऑप्शन नंबर फर्स्ट. आता छान म्हणजे बरोबर. इथं आहे ECD, बरोबर आहे का बघा. पुन्हा आहे FD आणि C, FD आणि C. इथं आहे AFC आणि इथं आहे BC आणि A. यापैकी कोणती आकृती ही याची घडी केल्यास अशा बरोबर येऊ शकेल असं तुम्हाला वाटतं. ऑप्शन नंबर 2. अजून सांगा, सर्वांनी सांगायचे उत्तर. सर्वांनी उत्तर सांगायचं आहे.
मला तर वेगळं काहीतरी वाटायला लागले बरं का. पर्याय देतो. 1, 2, 3 AFC, 4 BCA. गडबड करायला लागलं काहीतरी असं वाटायला लागलं मला थोडस. ऑप्शन नंबर 3 आता आलं चेतनाताईचं 3. बरं. हर्षदाताई 2 आणि 3 करेक्ट आहे. बरं, 2 आणि 3 करेक्ट आहे. FDC आणि EFC. बरं, चला उत्तर काढण्यातच जाऊया. उत्तर कशाला वेळ घालवायचा, बघूया. इकडे लक्षात घ्या. एच्या विरुद्ध काय आहे, डी. हे तर माहिती आहे. सी च्या विरुद्ध ई आहे, हे पण माहिती आहे आपल्याला. आणि एफ च्या विरुद्ध बी आहे, एफ च्या विरुद्ध बी आहे. या तीन गोष्टी ज्यांना कळाल्या त्यांना उत्तर कळ. आता ईच्या शेजारी डी आणि सी, सी आणि डी. ईच्या विरुद्ध सी ना, इकडे ईच्या विरुद्ध सी, सी च्या विरुद्ध ए, म्हणजे ही पर्याय तर नाहीच नाही. एफ च्या शेजारी डी आणि सी, एफ च्या शेजारी डी आणि सी, एफ च्या शेजारी, एफ च्या शेजारी आहे का डी आणि सी, म्हणजे हे पण असू शकते, ठीक आहे ना. एफ च्या शेजारी सी आणि डी नाही, विरुद्ध पाहिजे. बरं, आता याला थोडासा पर्याय 2 ला बाजूला, एकाच मिनिटासाठी बाजूला ठेवूया बरं का. पर्याय 3 कडे जाऊया. एच्या शेजारी एफ आणि सी असू शकते, कारण की विरुद्ध डी. बघा हा, अजून आपण इथं पण थांबला, तिसऱ्याला पण. चौथ्या पर्यायाकडे, बीच्या शेजारी सी आणि ए. बीच्या शेजारी सी आणि ए आहे का, नाही. बीच्या अपोजिट मध्ये फक्त एफ आहे. बघा आता याच्यात एच्या शेजारी डी, सी च्या अपोजिट ई, म्हणजे हा पर्याय देखील आपल्याला संदिग्ध मध्ये टाक. बघूया, अजून बघूया. सी च्या शेजारी एफ आणि सी च्या शेजारी टी, सीई. बरं, ऑप्शन ह्याचं उत्तर काही जणांनी काढले. हा, यस सारिकाताई, त्याचं उत्तर 3 नंबर येणार. आता कसं कुठनं आलं बघूया, तरी एकदा अजून एकदा बघूया परत. एफ च्या शेजारी डी आणि एफ च्या शेजारी काय दिलेले, सी. बर, एफ च्या शेजारी सी आणि सी च्या बाजूला डी. सी च्या बाजूला डी का, तर नाही. येऊ शकतं. एफ च्या बाजूला सी, एफ च्या बाजूला सीच आहे, एफ च्या बाजूला डी. बर, हे पण असू शकते, पण गडबड आहे हा, त्यात गडबड आहे. हे मात्र परफेक्ट आहे. ए च्या बाजूला सी आहे, ए च्या बाजूला एफ आहे, हे मात्र इथं परफेक्ट आहे. ही आकृती येणार. बी च्या शेजारी ए, हे येणार नाही, इथं बी च्या शेजारी नाही, म्हणून येणार नाही. परफेक्ट ह्या तिन्ही आकृत्या जुळायला लागल्या होत्या, परंतु परफेक्ट जी जुळतं, ए च्या शेजारी एफ आहे आणि ए च्या शेजारी सी आहे. या दोन आकृत्यामध्ये जुळतात, एकच आकृती ही जुळते. त्यामुळे पर्याय नंबर 3 आला. या 3 गोष्टी वरून तुम्हाला हे उत्तर काढावं लागणार. हे एक गणित त्याच्यामध्ये होतं. आता अजून बघूया, थोडस पुढे जाऊ. अजून वेगवेगळ्या प्रकारे कसे अंक दाखवले जातात त्यावर बघू. हा, ते कुठून येतं ते सांगतो परत एकदा. 1, 2, 3, 4, 5. 3, 4, 5. अरे 5च्या खाली 6 आहे, 5च्या खाली 6 आहे.
आता बघूया अशा आकृतीमध्ये कोणाच्या विरुद्ध कोण असतं ते पाहूया अगोदर. आता बघा तुमचे लक्ष येईल की 2च्या विरुद्ध काय आहे 4 आहे दिसतं ते देऊया. 2च्या विरुद्ध 4 आणि 3च्या विरुद्ध 5. 3च्या विरुद्ध 5 म्हणजे राहिलेले 1च्या विरुद्ध 6. 1च्या विरुद्ध 6 हे मार्गदर्शक म्हणणार. अशा स्वरूपाची आकृती मला दिली जाते आणि त्या आकृतीमध्ये वेगवेगळे लेटर्स लिहिलेले असतात, चिन्ह लिहिलेले असतात आणि त्यावरून तुम्हाला त्याचं उत्तर काढायचं असतं. कोणाच्या शेजारी काय येईल काय येणार नाही असं काढायचं असतं. असाच एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. त्यावर आधारित बघूया आपण काय काय येतं. असे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. आता इथं कुणाच्या विरुद्ध काय येतं हे तुमच्या लक्षात घ्यायला लागेल. अजून एक 2-4 ट्रिक आहेत की कोणाच्या विरुद्ध काय येतं. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की 2च्या विरुद्ध 4 आहे, 3च्या विरुद्ध 5 आहे आणि राहिलेला 1च्या विरुद्ध 6 आहे. दुसरं झालंय हा. बघा झालंय का लिहिणं त्याचं पुढे पटकन. यस 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 यस. अजून अजून कशा प्रकारचे आपल्याला येतो घन ते पाहूया. येणार कसा 1 2 3 1 2 3 4 5 आणि 6. आता आता अवघड झालं का बघा काय होतंय ते बघूया. 1च्या विरुद्ध 4, 3च्या विरुद्ध 6 आणि 2च्या विरुद्ध 2च्या विरुद्ध 5. हे लक्षात ठेवा. म्हणजे कोणाच्या बाजूला काय येणार आहे ते तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येईल. म्हणून चल अजून एक छोटस पुढचं. 2 5 6 2 5 6 मोडावं लागेल. वरची आकृती मोडूया. हीच आकृती काढायची होती ना वरची आकृती मोडून माझ्यासोबत या ऍज फॅक्टर 2 5 6 2 5 6 आणि 1 4 आणि 3. आता अशा वेळेस 2च्या विरुद्ध 6 2च्या विरुद्ध 6 1च्या विरुद्ध 3 राहिलं काय 5च्या विरुद्ध 4 5च्या विरुद्ध 4 5च्या विरुद्ध 4 पाहून घ्यायला सोपं आहे. आणि अशाच सगळ्या आकृत्या पुढे तुम्हाला दिल्या त्याच्यामध्ये चिन्ह दिलेले असतात आणि ते चिन्ह तुम्हाला ओळखायचं कोणाच्या विरुद्ध काय आहे असं ओळखायचं. आता अशाच अशा प्रकारची आकृती तुम्हाला पुढे प्रश्नामध्ये दिलेली असते आणि ती तुम्हाला ओळखायची असते. त्यासाठी ही ट्रिक वापरावी लागते तुम्हाला. किंवा असं दिलेलं असताना कोणाच्या विरुद्ध काय येतं काय येत नाही हे लक्षात आलं की तुमच्या ते पूर्ण लक्षात येत. आता याच्यावरती एक गणित अशा सेम स्वरूपाचं पाहूया. तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा माझ्या लक्षात की तुम्हाला खरंच समजलंय कारण तू वाचताना जे शिकवलंय का तेच सेम मी तुम्हाला सेम नाही वेगळे सोडून गणित वेगळे या आकृतीवर आधारित असते. तुम्ही सगळ्यांनी विचार करून उत्तर द्यायचं की एकदा पहा ही ट्रिक आहे की या ट्रिकचा वापर करायचा तुम्हाला सोडवायचं. एक दिलेला कागद आहे त्या कागदाची घडी करायची आकृती आणि ती घडी कोणतं दिलेला घन बरोबर सांगतो हे तुम्हाला ओळख. दोनच आता त्याच्यात काय केलंय हा कोरा सोडलाय याला तिप्प्या रेषा माझ्यासोबत तुम्ही करू शकता हे लिहू शकता क्रमाने लिहायची आणि याच्यामध्ये गोल काय
तर हा अर्धगोल आहे. अर्ध अर्ध गोल नाही, अर्धा रंगवलेला, अर्धा रंगवलेला. आणि हा रिकामा आहे. तर याच्यामध्ये बॉक्स मध्ये बॉक्स आहे आणि इथं डेंजरचं चिन्ह. आता तुम्हाला शिकवलेली ट्रिक तुम्ही वापरायची आणि दिलेल्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा. बघूया काय करताय ते तुम्ही सर्वजण. चार चार आकृती काढायची मला. एक, 2, 3, 4. आता पहा या आकृत्यामध्ये कसं कसं केलेलं आहे. हा इथं रंगवलेला आहे, पूर्ण पूर्ण रंगवलेलं. या ठिकाणी गोल, या ठिकाणी पूर्ण रंगवलेला, शेजारी गोल आणि शेजारी अर्ध गोल, अर्ध रंगवलेलं, अर्ध रंगवलेलं. तर चौथ्या आकृतीमध्ये हे आहे अर्ध रंगवलेलं. अर्ध रंगवलेलं म्हणजे इथपासून इथपर्यंत बघूया. इथं अर्ध रंगवलेलं, इथं गोल आणि हा रेखा. इथं चौकटीमध्ये चौकट आणि डेंजर चिन्ह, गोल आणि हा अर्ध रंग. कोणती आकृती बरोबर येईल? चला पटकन चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे सर्वांनी. यस, कोमलताई म्हणतात बर्गे 2, माधुरीताईचं 2. अरे वा. आणि पाहता शनी राजनताई 2. जी काय उत्तर सांगायचं तर लागली नाही तुम्हाला. बघा कोणाला काय डाऊट आहे का बघा. ऑप्शन 2, ऑप्शन सेकंड इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस 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 यस, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. तरीही ऑप्शन नंबर सेकंड हा जो आहे ते उत्तर आहे. तरीही एक वेळेस पाहूया. हा गोल आहे, गोलच्या विरुद्ध ही रिकामी चौकट होती, त्याच्यामुळं हा इथं पहिला एक गोष्ट कशी. इथल्या गोलच्या विरुद्ध आपल्याला काय येणार आहे, तर हा येणार. आणि त्यामुळं या गोलच्या शेजारी हा येणार नाही, म्हणून पर्याय 3 बळकट. आले लक्षात थोडक्यात. आता या गोलच्या विरुद्ध हा रिकामा चौकोन येतो, विरुद्ध येतो, शेजारी येईल का? नाही, म्हणून हे घटलेलं आहे. तर राहिलेली जी दुसरं उत्तर होतं, दुसरा पर्याय हा मात्र करेक्ट आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी छान प्रकारे पाहिलेलं आहे. या ठिकाणी देखील तुम्हाला मदत. अजून आता कोणत्या कोणत्या प्रकारची येतात, अजून 3च प्रकार तुम्हाला मी सांगणार आहे. त्यानंतर तुम्ही सर्वजण अशा प्रकारची धनाच्या स्थितीवरची कितीही कशीही प्रश्न आले तरी काही सेकंदात तुम्ही सांगू शकता. TIT परीक्षेमध्ये कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला फक्त. आता फक्त 3च गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या 9 मिनिटांमध्ये. त्याला त्याची आता एक्झाम्पल सुद्धा घेणार नाही.
कारण की 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 गोष्टी सांगा. 1 2 3. अजून कशा प्रकारचे येतं बघा. आजचा एक चिठ्ठी येते ती आणि तिथे तुम्हाला घन तयार करायचं. 1 2 3 4 5 6 असं आल्याच्या नंतर 1च्या विरुद्ध 3, 1च्या विरुद्ध 3, 4च्या विरुद्ध 6 हे लक्षात ठेवा. 4च्या विरुद्ध 6 आणि राहिलेलं 2च्या विरुद्ध 5, 2च्या विरुद्ध 5 ही आकृती अशी आहे. अजून कशी कशी येऊ शकते बघा. 1 2 3 4 5 अशी एक आकृती येऊ शकते. याचा घन तयार करायचा. आता अशा वेळेस मात्र तुम्हाला लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्या अशा 1च्या विरुद्ध 4, 1च्या विरुद्ध 4 असा करावा लागेल. 2च्या विरुद्ध 5, 2च्या विरुद्ध 5 आणि 3च्या विरुद्ध 6. पहा या आकृतीमध्ये मात्र लक्ष द्या. 1च्या विरुद्ध 4 येणार आहे, 2च्या विरुद्ध 5 आणि 3च्या विरुद्ध 6 येणार आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षातच ठेवावा लागेल. ही आकृती तुम्हाला फसवू शकते. कारण तुम्हाला 3 3 3 दिसत होतं पण नाही. पण अशा वेळेस लक्षात ठेवायचं की 1च्या विरुद्ध इथला येतो आणि 2च्या विरुद्ध बरोबर इथला येतो. तर 3च्या विरुद्ध काय असणार आहे? हा 6. 3च्या विरुद्ध 6 असणार आहे. इथल्या अंक शब्द आकृतीच्या विरुद्ध इथली आकृती विरुद्ध बाजूला येणार आहे. इथली लक्षात ठेवायचं. अजून मला एक गोष्ट राहिलेली ती लगेच डबल दिसायला लागले तर ती एक झाला असेल असं गृहीत धरूया आणि पटकन झालंय का बघा. घड्यावर भरपूर झाले म्हणा. तर दुसरा टॉपिक घेऊया. गजानन कदमकरांचा तास होता. 1 तारखेपासून ती घेते मला. चला पुढचं एकच घेऊया. अर्धा आकृती दिलेली असते त्यावेळेस सुहासने आजच्या सेशनमध्ये तुम्हाला घेतल्या परत एक वेळेस. 1 3 5 4 आणि 2. आता या आकृतीमध्ये त्यांनी काय केलं नाही. या ठिकाणी अशा प्रकारचा आहे गोल केलाय. पुन्हा इथल्या खालच्या चौकटीमध्ये चौकट काढलेली. या बाजूला एक छोटी चौकट काढून गुणिलेचे चिन्ह दिले आणि या बाजूला एक चौकट काढून बेरजेचं चिन्ह दिलं. बघा हे अर्ध 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 केले. अशा वेळेस काय होईल. त्या 3च्या विरुद्धची ही संख्या 1च्या विरुद्ध 5 आहे हे कुणाला पण लक्ष देईल आणि 2च्या विरुद्ध 4 आहे हे पण लक्षात येईल. पण आता ह्या 3च्या विरुद्ध काय आहे हे लक्षात येत नाही. म्हणून आपल्याला काय करायचे तर मग इथपासून लक्षात ठेवायचं. अँटी गुणाकार इथं काय आहे चौकोन गोल आणि हा बेरजेचा चिन्ह. याच्या विरुद्ध काय येणार आहे एक बॉक्स काढून बॉक्स मध्ये 4 चिन्ह येणार. जर हा इथं आला तर हा या ठिकाणी हा बरोबर इथे येईल आणि हा या ठिकाणी बेरीज. हे ठिकाण तुम्हाला इथल्या चौकटीवरून निर्धारित करावी लागते. म्हणून अगोदर आपण गुणिलेच इथल्या कडीला घेतलं. पुन्हा आपण इकडल्या बाजूचा हा चौकोन घेतलाय. पुन्हा हा गोल घेतलाय. शेवटी हा बेरीजचा घेतला. तर ही आकृती ज्यांच्या लक्षात येते त्यांना बाकीचं पण सर्व लक्षात येतं. आकृती आहेत त्याचं मार्क कोणते केले नाही.
असं तुम्हाला 140 प्रश्नपत्रिका ऑनलाईन टेस्ट मी पाठवलेल्या आहेत आणि त्या पुढे 7 दिवसामध्ये तुम्ही सोडवा. दररोज 20 20 20 असं मी म्हटलेलं आहे. अँटी क्लॉकवाईज घ्या, बरं असं घ्या, असं घेऊयात अँटी क्लॉकवाईज घ्या. मग हे असं उलट करावं लागेल. सरांनी अँटी क्लॉकवाईज जे सांगितले ना त्याचं थोडस वेगळं फळ पडेल, ते असं चिन्ह होतं. त्यावेळेस तुम्हाला तसं करता येईल. यावेळेस मात्र इथं पुस्तकामध्ये दिलेलं जे आहे ते आहे. इथं आपण असंच घेतलेलं आहे अँटी क्लॉकवाईज, पण इथून सुरुवात केली. असं काय तुम्ही बेरचे पासून करा, मग बेरीज गुणाकार असं करू. हे चौकोन कुठं कोणत्या कोपऱ्यात दिले त्यावरून टिपतात. असं 140 प्रश्नपत्रिका दिल्यात, अतिशय सोप्या आहेत. 5वी शिष्यवृत्तीवर आधारित गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि इंग्रजीवर आधारित. 20 प्रश्नपत्रिका तुम्ही आज सोडवल्या असतील तर पुढच्या 6 दिवसात तुमच्या 120 होणार, म्हणजे 140 होणार. त्याच्यात हलगर्जीपणा करू नका. दररोज तुम्हाला 2 तास प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी, 1.5 तास किंवा 2 तास लाईव्ह क्लास करण्यासाठी आणि 2 तास अभ्यासासाठी, असं दररोज तुम्हाला 6 तास अभ्यास करायचा आहे हे सांगितलं. हे नियोजन महत्वाचं आहे. दररोज 6 तास अभ्यास, 2 तास लाईव्ह क्लास, 2 तास टेस्ट सोडवणे आणि 2 तास अभ्यास. त्याच्यावर आधारित तुम्हाला टेस्टची उत्तर जर अभ्यास केला तर येणार, आणि फक्त ऑनलाईन जर तुम्ही बसला दिवसभर तर येणार नाही. नंतर शेवटला आपण ऑनलाईन खूप सारे 4-4 तास पण होऊ शकतात. त्यावेळेस तुम्हाला बसावंच लागेल. पण आता काय करायचे तर सोप्याकडून अवघडाकडे जायचे. 5वी शिष्यवृत्तीच्या 140 घटक वाईज सोप्या 10-10 मिनिटात होणाऱ्या प्रश्नपत्रिका पाठवल्यात. असं जर तुम्ही 10-10 मिनिटात तर प्रश्नपत्रिका 10, 5, 7 मिनिटात होतात रे, इतक्या सोप्या. 5-5 प्रश्न, 10-10 प्रश्नांच्या प्रश्नात 20 प्रश्न, 15 प्रश्न 5-7 मिनिटात होते, असं माझं म्हणणं. तर तुम्ही सगळ्यांनी जर तसं केलं तर 1.5 ते 2 तासात 20 प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवणं सहज होतं. त्यातला अवघड एखादं असेल तर लगेच तुम्ही ते नोंद करून ठेवायचा. ही महत्वाची गोष्ट. अशा 450 प्रश्नपत्रिका आहेत आपल्या सोडवायच्या. गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी, आणि हे 4 विषय आहेत तुमच्या परीक्षेसाठी. तर बाकी सब्जेक्टचे लेक्चर कधी घेणार? अरे तुम्ही घाई करू नका. बाकीचे लेक्चर तुम्हाला गणित सांगा तर ती गणित सांगा. हे गणित नाही, ही ट्रिक होती. जर असं आलं तर याच्या विरुद्ध 1, 2च्या विरुद्ध 4 असतो, 1च्या विरुद्ध 5 असतो, तर 3च्या विरुद्ध हे छोटे 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 मिळून तयार झालेलं हे असत. या चौकटीमध्ये गुणाकार आहे, तो गुणाकार इथलला घेतला. चौकोन आहे तो इथलला घेतलेला, आणि हा जो गोल आहे तो इथलला आहे, आणि हा ही जी बेरीज आहे ती या ठिकाणी. 3च्या विरुद्ध असे अशा प्रकारचे चिन्ह येणार, त्याच्यावर गणित नंतर असतं, ट्रिक असते बघ. असो, मी जी गोष्ट बोलतोय तुम्हा सर्वांसाठी ती टेस्टची, ती टेस्ट मात्र सोडवायला लागा. याच्यात जर काही अडचणी असेल तर तुम्ही सरांना त्या त्या विषयाच्या हे करू शकता. राहिला दुसऱ्या विषयाचे लेक्चर, गणित बुद्धिमत्ता संध्याकाळी 8:30 ते 10. दुसरे जे मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र, त्या बालमानसशास्त्राच्या किंवा मानसशास्त्राच्या 50 प्रश्नपत्रिका आहेत. ते परीक्षा जवळ आल्याच्या नंतर तुमचं रिव्हिजन व्हावं म्हणून शेवटच्या 1 महिन्यात आपण घेणार. इंग्रजी आणि बुद्धिमत्तेसाठी परत तुम्हाला सांगतो 120 प्रश्न आहेत, आणि जास्तीत जास्त सराव याचा असतो गणित. मग सर मराठी आणि इंग्रजीचं, अरे मग तुम्हाला रोज मी प्रश्नपत्रिका कशाला पाठवल्यात त्या मराठी इंग्रजीसाठी पाठवल्यात ना. मराठी इंग्रजीचा अभ्यास व्हावा, मराठी इंग्लिशचा. तर मानसशास्त्राचे पाठवले नाही, पाठवतोच ना. तिथं 50 आहेत त्या. रोज एक एक पाठवली तरी 50 दिवसात 50 होतात. आपण अजून 2 दिवस प्रवेशासाठी दिलेले आहेत. रमजान ईद आणि गुढीपाडवा. गुढीपाडवा अगोदर आहे, उद्याचा गुढीपाडवा आणि रमजान ईद तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा. आणि अजून आपण 20 प्रवेश झाल्याच्या नंतर ती बॅच हाऊसफुल होते आणि आपली बॅच क्लोज करतो आपण. नंतर लगेचच प्रवेश चालू करत नाही, दुसरी बॅच चालू व्हायला मग पुन्हा अजून 5-10 दिवसाचा कालावधी देत असतो विद्यार्थ्यांना. तर पहिली बॅच हाऊसफुल झाली की तुम्हाला बालमानसशास्त्राच्या प्रश्नपत्रिका सेंड करायला आपण सुरुवात करूया. रोज एक 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 जरी सोडवली तरी मानसशास्त्राचा म्हणजे शिक्षणाचा
या मानसशास्त्राचा, शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास व्हायला सुरुवात होती. या प्रश्नपत्रिका सोडवायला लागा. इंग्लिशचे स्वतःचे माझे व्हिडिओज खूप सारे आहेत, नीट पहा, ते तुम्हाला या ठिकाणी येतील. बरं, काय झालं आता अजून? आन्सर कशी चेक करायची, काळजीच करू नका, तिथे लगेच आन्सर असतं. व्ह्यू स्कोर केलं की स्कोर दिसतो तुम्हाला, आणि आन्सर बरोबर, आन्सर कोणते चूक कोणते ते लगेच दिसतं. सोडूनच बघितलं नाही टेस्ट, याचा अर्थ असा आहे. तुम्ही या टेस्ट सोडवून बघा, आणि अशा तुम्हाला 450 टेस्ट सोडवायचे. टेस्टचा अभ्यास जास्तीत जास्त करायचा आहे, प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त करायचा. आलं की लक्षात? ते बघ, उद्याच्याला याच्यावरती आधारित गणित बस का. चल, आजच्यासाठी थांबूया, उद्याच्याला भेटूया. तोपर्यंत बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट असं म्हणण्यासाठी माझं स्पॉटलाइट केलेलं मी रिमूव्ह स्पॉटलाइट करतो. तुम्हाला सर्वांची माहिती एकाच मिनिटासाठी चालू. बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट. गुड नाईट. अरे कुठे गेले काय अगोदर? गुड नाईट. सर करू मीटिंग.